नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या IIBMS गाईड वरती. विद्यार्थ्यांनो, आपल्याला वीर्य हा चॅप्टर आज बघायचा आहे, ज्याचं वेटेज तुम्हाला पेपर 1 द्रव्यगुणसाठी 6 मार्क्सचं वेटेज आहे यासाठी. तर 6 मार्क्स मधून एक एससीक्यू तुम्हाला 100% येऊ शकतो आणि एक एमसीक्यू. तो जो एक एससीक्यू आहे, या पूर्ण आपण लेक्चर मध्ये त्यातले जे इम्पॉर्टंट एक्सपेक्टेड एससीक्यू आहेत, इम्पॉर्टंट एक्सपेक्टेड जे टॉपिक्स आहेत, पॉइंट्स आहेत, हे सर्व कव्हर केलेत. एवढं जरी केलं तरी सफिशियंट आहे. तुमच्या युनिव्हर्सिटीला येणारा एससीक्यू हा 100% या लेक्चर मधून येईल. ठीक आहे विद्यार्थ्यांना, तर आपण चालू घ्या वीर्य. आता पहिले तर बघा, वीर्याची निरुक्ती यांनी दिली किंवा व्याख्या म्हणता येईल. वीर्य ते अनेनैति वीर्यम म्हणजे काय? ज्या योगे द्रव्य एखादे कार्य घडवून आणते त्यास वीर्य असे म्हणतात. म्हणजे एक द्रव्य आहे आणि द्रव्याचं एक विशिष्ट कर्म आहे, तर ते विशिष्ट कर्म कशामुळे शक्य आहे? तर त्याच्यामध्ये असणार वीर्य. वीर्यामुळे त्याचं विशिष्ट कर्म शक्य आहे त्याच्यामुळे. ठीक आहे. त्यानंतर बघा, वीर्य स्वरूप. आता वीर्य स्वरूप सांगत असताना त्यांनी 3 गोष्टींद्वारे वीर्याचं स्वरूप सांगितलं. एक सांगितलं गुण वीर्यवाद, एक सांगितलंय द्रव्य वीर्यवाद, आणि तिसरं सांगितलं यांनी पारिभाषिक वीर्यवाद. हा आलेला आहे बरं का, पारिभाषिक वीर्यवाद म्हणजेच गुणवीर्यवाद. ठीक आहे. पहिलं बघा, हा गुणवीर्यवाद. चरक सुश्रुत वाग्भटांच्या मते काय होतं? गुणवीर्यवाद म्हणजे शक्तिमात्र वीर्यवाद. शक्तिमात्र वीर्यवाद म्हणजे काय? वीर्याचे स्वरूप द्रव्यातील एक शक्ती आहे. म्हणजे द्रव्य जे आहे त्यातील वीर्य ही एक काय शक्ती आहे, आणि हे त्याचं काय आहे? द्रव्याचं स्वरूप आहे. द्रव्याचं काय आहे? स्वरूप आहे. हे काय सांगितलं? गुणवीर्यवाद मध्ये सांगितलं चरक सुश्रुत वाग्भटाच्या मते. शक्ती मात्र वीर्यवाद हा शब्द लक्षात ठेवा. त्यानंतर द्रव्य वीर्यवाद बघा. द्रव्य वीर्यवाद मध्ये काय सांगितलं? द्रव्यातील एखाद्या उत्कट अंशालाच वीर्य म्हणतात. उत्कट अंश हा शब्द या ठिकाणी मार्क पडलाय. म्हणजे एक द्रव्य आहे, त्याच्यामध्ये जो उत्कट अंश आहे, उत्कट जी भावना आहे, उत्कट जी कृती आहे, ऍक्शन आहे, त्यालाच काय म्हटलंय त्यांनी? वीर्य म्हटलंय. वीर्य ही एक शक्ती असून ती पृथ्वी इत्यादी जी पंचमहाभूती असतात, म्हणजे त्याच्यामध्ये काय सांगितले? पृथ्वी इत्यादी पंचमहाभूती आहेत असं सांगितलंय त्या शक्तीमध्ये, वीर्यामध्ये. ठीक आहे. 2 प्रकारची शक्ती आहे, एक आहे चिंत्य शक्ती आणि एक अचिंत्य शक्ती. आता चिंत्य शक्ती म्हणजे काय? जी वीर्यामध्ये दिसून येते. आणि अचिंत्य शक्ती म्हणजे काय? जी वीर्यामध्ये दिसून येत नाही, हिडन शक्ती. म्हणजे द्रव्याच्या कार्यामध्ये दिसून येते आणि दिसून येत नाही. ह्याला अजून एक काय म्हटलंय? नैसर्गिक भागाहून वेगळे द्रव्याच्या एखाद्या कार्याची संगती लावणे अशक्य होत असेल. म्हणजे द्रव्य आहे आणि ते त्याचं कार्य आहे, जे कार्य आहे ते विशिष्ट नाहीये, जे नॉर्मल कार्य आहे ते काय सांगता येईल? चिंत्य शक्ती आहे त्याची. पण काहीतरी ते जे त्या द्रव्याचं कार्य आहे, त्या कार्य जे एक्सपेक्ट आहे, ते एक्सपेक्ट कार्य सोडून विशिष्ट कार्य काहीतरी करतंय, ते अचिंत्य कार्य आहे, ती अचिंत्य शक्ती आहे त्याच्यामधली. ठीक आहे. त्यानंतर बघा, वीर्य संख्या काय सांगितली? शक्तिरूप वीर्यवादी म्हणजेच बहुवीर्यवादी. शक्तिरूप वीर्यवादी काय सांगितले? बहुवीर्यवादी म्हणजेच द्रव्यांमधील विविध कार्यामुळे, त्या कार्यशक्तीमुळे वीर्य ही अनेक प्रकारची असतात असं चरक सूत्रस्थानामध्ये सांगितलेलं आहे. आता हे लक्षण तुम्हाला दिलेलं आहे. जर वीर्याचं लक्षण विचारलं तर तुम्हाला हे लिहायचंय: वीर्य तू क्रियते येन या क्रिया नावीर्य कृत्य किंचित सवीर्य कृता क्रिया. म्हणजे जर द्रव्य आहे, द्रव्य हे जे कार्य करतं हे त्याच्यामध्ये असणाऱ्या वीर्यामुळे करतं. जर त्याच्यामध्ये वीर्यच नसेल तर द्रव्य कार्य करू शकणार नाही, हे त्याच्या लक्षणामध्ये सांगितलेलं आहे. आणि तिसरं जे आहे, आपण काय बघतोय? वीर्याचं स्वरूप बघतोय. आता त्याच्यामध्ये तिसरा पारिभाषिक वीर्यवादी हे सांगितलंय तुम्हाला पॉइंट. पारिभाषिक वीर्यवादी म्हणजेच काय सांगितलंय? गुणवीर्यवादी. आणि याच्यामध्ये तुम्हाला सांगितलं की जे वीर्याचे गुण आहेत त्यांनी कसे मांडलेले आहेत. म्हणजे रसगुण विपाक याहून वेगळी म्हणजेच विशेष कार्य करण्याची द्रव्य शक्ती ज्याच्यामध्ये आहे ते वीर्य होय. ठीक आहे. आता याच्यामध्ये आपल्याला गुणवीर्यवाद बघायचा आहे, जो की डिटेल मध्ये सांगितलं. त्याच्यामध्ये अष्टवीर्यवाद आणि द्विवीर्यवाद क्वेश्चन याच्यावरच जास्त विचारला जातो. ठीक आहे. हा गुणवीर्यवाद आला किंवा पारिभाषिक वीर्यवाद आला तर तुम्हाला पहिले तर हा श्लोक लिहायचा आहे: मृदू तीक्ष्ण गुरु लघु स्निग्ध वृक्षोष्ण शीतलम वीर्यमष्टविद्धम केचितम केचे द्विद मस्तिता शीतोष्ण मिती वीर्य तो क्रियते येन या क्रिया नावीर्य कृते किंचित सर्व्या विवीर्य कृता क्रिया. म्हणजेच पहिले तर जो पहिला श्लोक सांगितलाय, मृदू तीक्ष्ण गुरु लघु स्निग्ध वृक्षोष्ण शीतलम, हे काय सांगितलंय? जो अष्टवीर्यवाद आहे त्याच्यामध्ये अष्टवीर्य जे आहेत त्यांची नावं सांगितली. ती नावं का अशी आहेत खालील प्रमाणे: गुरु लघु शीत उष्ण स्निग्ध वृक्ष मृद तीक्ष्ण. हे चरकांच्या मध्ये सांगितलेले 8 गुण आहेत बरं का. 8 वीर्याचे गुण आहेत.
कोणी सांगितलेले चरकांच्या मध्ये. हे पहिले श्लोकामध्ये जी दिलेली पहिली लाईन आहे ते अष्टविध वीर्यवाद आहे. ठीक आहे, इथे सांगितले वीर्यम अष्टविधम. केचित काही जणांनी, केची द्विधम अस्थिता म्हणजे काही जणांनी द्विध वीर्यवाद पण सांगितलेला आहे. तो असा आहे की शीत आणि उष्ण. चरकाने काय सांगितलं, जो अष्टविध वीर्यवाद सांगितलं तो कसा सांगितलाय, गुरु लघु शीत उष्ण स्निग्ध रुक्ष मृदू तीक्ष्ण हे 4 पेयर. ठीक आहे. आणि जो काही जणांनी जो सांगितला द्विध वीर्यवाद त्याच्यामध्ये काय शीत आणि उष्णवीर्य हे दोनच प्रकार त्यांनी सांगितले. आणि जे श्लोकामध्ये नंतरचं दिलेलं आहे ते काय वीर्याचं लक्षण आहे. हे आताच आपण मागच्या स्लाइड मध्ये बघितलं होतं, हे वीर्याचं लक्षण. मग खाली बघा अष्टवीर्यवाद मध्ये काय दिलंय, द्रव्यातील उत्कृष्ट शक्ती संपन्न गुण म्हणजे वीर्य. उत्कृष्ट शक्ती संपन्न गुण 20 शारीरिक गुणापैकी गुरुवादी 8 गुण असे आहेत की जे शक्तिमान आहेत. आणि ते कोणते आहेत, गुरु लघु शीतोष्ण स्निग्ध रुक्ष मृदू तीक्ष्ण हे चरकानुसार सांगितलेले 8 गुण आहेत. पण सुश्रुतांनी काय केलं, जे अष्टवीर्य गुण आहेत, अष्टवीर्य गुण आहेत याच्यामध्ये ना फक्त गुरु लघुला रिप्लेस केलं त्यांनी विषद आणि पिच्छिलने. ठीक आहे, तुम्ही लिहिताना हे पण लिहिणं गरजेचं आहे की चरकानुसार ते अष्टवीर्य गुण होते, पण सुश्रुतांनी ते जे गुरु लघु गुण होते त्यांना कशाने रिप्लेस केलं, विषद आणि पिच्छिलने. या 8 गुणांनाच का, 8 गुणांनाच का असं शक्तिमान म्हटलंय, उत्कृष्ट म्हटलंय, तर त्याची काही 5-6 कारण आहेत. समग्र गुण सारता, ते एक समग्र गुण सारता म्हणजे त्यांची सार लक्षणं आहेत त्या गुणांची, सारता आहे त्या गुणांमध्ये. त्यानंतर शक्ती उत्कर्ष, शक्ती आहे त्यांच्यामध्ये, काहीतरी उत्कट करण्याच्या शक्ती आहे. व्यवहार मुख्यत्व म्हणजे ते व्यवहारामध्ये मुख्य आहेत, व्यवहारात ते वापरले जाणारे मुख्य गुण आहेत. त्यानंतर बहुलता, सगळीकडे उपलब्ध आहेत बहुलता. उपयोगिता, त्याचा उपयोग जास्त प्रमाणात केला जातो. आणि प्रबल आहे, ते प्रबल आहेत, प्रबल ते गुण असल्यामुळे त्यांना आपण काय म्हटलंय, शक्ती संपन्न गुण असं ठिकाणी म्हटलेलं आहे. अष्टवीर्यवाद एक्सप्लेन करताना पहिले तुम्ही श्लोक लिहा, त्यानंतर त्याचे 3-4 पॉइंट लिहा, त्यानंतर चरकांनी सांगितलेले 8 गुण लिहा आणि सुश्रुतांनी रिप्लेस केलेले 2 गुण सांगा आणि त्याची कारण सांगा की त्या अष्टवीर्यवादाला शक्ती संपन्न गुण का म्हटलंय, त्या गुणांना शक्ती संपन्न गुण का म्हटलंय त्याची कारण या ठिकाणी लिहायची तुम्हाला. ठीक आहे. त्यानंतर द्विधवीर्यवाद बघा, त्याचा श्लोक तुम्हाला वरचा लिहिलेला आहे. शीतोष्ण, काही जणांनी हे शीतोष्ण मिती ज्याचा उल्लेख आलेला आहे त्याच्यामध्ये एवढं ध्यानात ठेवा, शीत वीर्य आणि उष्णवीर्य असे 2च प्रकार वीर्याचे चरकांनी सांगितले होते या ठिकाणी. कर्म बघा, उष्णवीर्याचे कर्म बघा, भ्रम, तृष्णा, ग्लानी, स्वेद, दाह, आशुपाक. शीतवीर्याचे कर्म बघा, हल्लास, त्यानंतर जीवन, त्यानंतर स्तंभ, रक्तपित्त प्रसादक. हे कर्म तुम्हाला लर्न करायचे त्या ठिकाणी द्विधवीर्यवादाचे. ठीक आहे. आता जे अष्टवीर्यवाद आहेत त्यांचे कर्म या ठिकाणी दिलेत बघा. आता उष्णवीर्य नॉर्मली काय करेल रे या ठिकाणी, पित्त वाढवेल, पित्त वाढवेल, पित्त वाढवेल म्हणजे बाकीचे काय करेल, दोष कमी करेल. शीत आहे, शीत काय करतो, कफ वाढवतो. त्यानंतर स्निग्ध आहे, काय करेल, कफ पित्त वाढवेल, वात कमी करेल. वृक्ष याच्यामध्ये वात वाढेल. मृदू काय, पित्त कमी होईल आणि काय होईल, कफ वाढेल. तीक्ष्ण काय करेल, पित्त वाढवेल. हे सगळे असे तुम्हाला दोषानुसार दिलेले आहेत. म्हणजे बघा, पित्त वाढेल म्हणजे त्याचे कर्म पण काय असेल, दाह, पाचन, स्वेद्य, वमन, पिचन, विरेचन, ब्रह्म, ग्लान हे सर्व कर्म तुम्ही लिहू शकता. त्यानंतर इकडे पण बघू शकता, वृक्ष आहे, वृक्षता आणू शकतो, रोपण, संग्रह हे सर्व कर्म तुम्ही अष्टवीर्यवादाचे लिहू शकता त्यांच्या दोषच परिमाणानुसार. वीर्य उपलब्धी हेतू काय, म्हणजे आपल्या शरीरामध्ये वीर्य आता तयार झालंय ते कसं ओळखायचं, याची 2 कारण आहेत, अधिवास आणि निपात. अधिवास म्हणजे अनुमानाद्वारे, अनुमान लावायचं, शरीरावर जे भाव दिसायले तुम्हाला त्याच्यानुसार त्याचा आपण अनुमान लावायचं, किंवा प्रत्यक्ष शरीराचा संबंध काय तो त्याचा आपण डायरेक्टली सांगू शकतो की वीर्य, आपण बघून सांगू शकतो की त्याचा निपात म्हणजेच प्रत्यक्ष प्रमाणे त्याचं ज्ञान घेऊन आपण वीर्य उपलब्धी हेतू सांगू शकतो. ठीक आहे, हे वीर्य उपलब्धी हेतू झालं आपलं. त्यानंतर अष्टवीर्यवाद, द्विधवीर्यवाद झालं, पारिभाषिक वीर्यवाद ज्याला म्हटलं जातं. वीर्य संख्या बघितली आपण, द्रव्य वीर्यवाद बघितला, गुणवीर्यवाद बघितला. ह्या सर्व गोष्टी आपण या ठिकाणी बघितलेल्या आहेत. आणि क्वेश्चन कसा विचारला जातो हे सर्व इम्पॉर्टंट पॉईंट आपण या चॅप्टर मध्ये कव्हर केलेले आहेत. तर जेवढं दिलंय आपण या स्लाइड मध्ये तेवढंच केलं तरी सफिशियंट आहे विद्यार्थी मित्रांनो. तर भेटूया आपण नवीन लेक्चर मध्ये अजून एकदा. थँक्यू व्हेरी मच.